काय ग काय हे काय काय कुठं काय ट्रॅक्टरवर हा मग आता नवरा 4 व्हीलर घेऊन फिरतोय बायको ट्रॅक्टर घेऊन फिरेन आणि ते काय काय सगळे नातेवाईकांचे फोन येऊन राहिले मी काय करू मग हा मी काय करू मग काय प्रकार आहे काय प्रकार आहे म्हणजे सकाळचा काय प्रकार होता काय प्रकार होता सकाळचा काय प्रकार होता नाही का- म्हटलं होतं जायला मी सांगितलं होतं पण तुला नातेवाईकांना फोन करायची काय गरज आहे काय गरज आहे म्हणजे मी सांगितलं होतं जायचं नाही जर गेले तर विचार करा संध्याकाळच्याला घर दिसणार नाही सांगितलं होतं ए आवाज खाली तू आवाज खाली आवाज कर. खाली ठेवायचा आवाज खाली ठेवायचा घर काय तुझ्या बापानी नाही बांधून ठेवलेलं आहे ते माझ्या नवऱ्याच्या बापाने बांधलाय नवऱ्याचा बाप तो माझा बाप आहे हा जर मी माझा बाप समजला नसता ना हा मग कळालं असतं तुम्हाला काय ते त्याला बाकीच्या नातेवाईकांना फोन करत बसली बावळट कुणी कडची कशाला फोन करत बसली म्हणजे मी बावरट हा मग दाखवते मी आता थांब हृदय आली मी बावरट बर मग पडशील तंगड बावळट. चुकेल मला परत तुला दवाखान्यात घेऊन जावं लागेल तुम्ही आणि मग? मला दवाखान्यात घेऊन जाल राणी सारखी उतरली जातं काय माझ्या कन्नड दाबती काय मग टाइम पडला तर ते पण करायला कमी करणार नाही आता मी त्याला मला तर विचारच करावा लागेल काय विचारच करायला लागेल 17 वेळा मी तुम्हाला वॉर्निंग केली होती डोक्यात जायचं नाही डोक्यात जायचं नाही 17 वेळा वॉर्निंग केली होती आता पण सकाळी बोलली होती जायचं नाही नाही म्हटलं तर नाही जायचं पण माझं काम होतं ना ग काय काम होतं होतं काय काम काम होतं कलेक्टर ऑफिसला कोणाला घेऊन गेले तुम्ही सोबत मी कोणालाच नाही घेऊन गेलो गेले होते कलेक्टर ऑफिसला हो तुम्हाला काय वाटतं माझ्या ओळखीने आता फाईल देऊन आलो तिकडे सकाळी पण त्या हातात दिसली नाही मला काय दिसली नाही सकाळी तर लई रंगेल गाणे म्हणत म्हणत काय चाललं होतं आला आता मी कधी कागद तुला असं वाटत मी कधी आनंदी राहूच नाही अशीच तुझी नियत आहे माझी नियत ती नाही नियत तुमची खोट दिसते मला आता माझी नियत चांगली आहे तू नवऱ्याला तुमच्या नियत मध्ये खोट दिसायला लागली मला आता तू नवऱ्याला चांगलं पाहू शकत नाही नवऱ्याला चांगला पाहू शकत नाही नवरा तसाच चांगला लागतो त्याला म्हणून पुऱ्या खानदानला फोन केला पुऱ्या खानदानला फोन केला तर आपण आपल्या कारनामे तसे ठेवायचे नाही काय कारनामे वाईट आहे का माझे माझ्यासाठी गेला का कधी एखाद्या नातेवाईकाला फोन तुम्ही की ही अशी वागते तशी वागते विचार करा ना मी तुझी कंप्लेंट करत नाही काय कंप्लेंट करत नाही करूच शकत नाही कारण मी चुकतच नाही हा चुकत नाही ते तुला वाटतं हा तुला वाटतं दाखवा चुका माझ्या कायम तर चुकीचीच वागती दाखवा चुका आता चुका हात नाही ना दाखवा. माझ्यावर हा? चुका दाखवा माझ्या मी कामानिमित्तच गेलो होतो 4 वर्ष झाले लग्नाला 4 वर्षात तर आतापर्यंत मला चुका दाखवा काय चूक केली मी काय चूक केली आता मी एवढं लक्ष नाही देत का तुझ्याकडे चूक आहेच नाही तर काय लक्ष देणार तुम्ही काय आठवणार आहे तुम्हाला की माझी चूक आहे म्हणून आणि तुझी कंप्लेंट करणं नातेवाईकात म्हणजे माझी इज्जतीचा पंचनामा आहे तो. हा, तुमच्या इज्जतीचा पंचनामा नातेवाईकात आहे तरी का तुमची इज्जत हा नाही मला इज्जतच नाही हम्म. मी बिगर इज्जतचाच आहे बिगर इज्जतचाच आहे दिसतंय ना सर नातेवाईकांना तुमचे येडे चाडे माहितीये तू सुधार ना बाई कशाला त्रास देते मला मी बिघडलीच कुठे की मी सुधरू मी काय तुमच्यासारखी रिकामी चाडे करून नाही बाहेर फिरते अरे सकाळी काय बोलले आणि मला तुम्ही काय बाहेर कुठे अफेअर आहे का माझं मग तू बोललीस तशी ना काय बोललीस तशी तू काय म्हणे मला 4 भेटले असते म्हणे दुसरे भेटलेच असते ना आता काय तो बूट काढते का मला मारायला तेच बाकी राहिले आता तेच बाकी चालेल. ठेवलंय ए बाई एवढा संताप बाकी नको करू. ठेवलंय मी. नाही ग तुझा गैरसमज आहे ना यार कशाचा गैरसमज आहे तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेले होते का ते सांगा गेलो होतो खरंच गेले होते हो खरंच विश्वास कर असं हा मला तर नाही समजलं तिथून मी काढला तपास तुम्ही कलेक्टर ऑफिस पर्यंत पोहोचलेच नाही ते direct गेलो होतो ना तुम्ही कलेक्टर ऑफिस पर्यंत पोहोचलेच नाही अरे आता काय सांगा तुला माझ्याकडे शब्दच नाही सांगायला पुरावा बी नाही कोणी आहेच नाही ना पुरावा तुमच्याकडे कारण तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेलेच नाही आणि माझ्याकडे पुरावा आहे त्या गोष्टीचा कसला पेट्रोल पंपापर्यंत तुम्ही गाडी नेली पेट्रोल भरला तिथून तुम्ही गाडी दुसरीकडे टर्न मारली कलेक्टर ऑफिसच्या रोडला गाडी गेलीच नाही तुमची काय बोलती तू काय बोलते तू म्हणजे माझ्याकडे पुरावा आहे काय पुरावा आहे चांगल्या प्रकारे माहितीये बायकोकडे पुरावा असल्याशिवाय बायको बोलत नाही काहीच पुरावा नाही तुझ्याकडे माझ्याकडे पुरावा आहे म्हणून एवढं तोंड फोडून सांगते मी तुमच्याकडे काय पुरावा आहे द्या मला पुरावा की तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेले होते मी टमाट्याची फाईल घेऊन गेलो होतो अरे मी सांगते कलेक्टर ऑफिस पर्यंत तुम्ही पोहोचलेच नाही तर कसं काय टमाट्याची फाईल घेऊन गेले तुम्ही तुला कस काय माहिती तुझ्या माझ्या मागे होती का गाडीमध्ये बाई कोण होती अरे बाप रे बाप आता इथून सुरुवात हा गाडीमध्ये बाई कोण होती मला खरोखर एक गोष्ट सांगा हे काय हा काय प्रकार आहे काय प्रकारे म्हणजे बाई माझ्या बरोबर हा तुमच्याच बरोबर नाही का माझ्या बरोबर कोणीच बाई येऊ नाही तुमच्याच शकत बरोबर माझ्याकडे नाही. प्रूफ आहे माझ्याकडे प्रूफ आहे नाही बिना प्रूफची मी बोलत नाही माझ्याकडे प्रूफ आहे हे नाही काय नाही ऐक ना हात नाही लावायचा हात लावायचा अधिकार संपला आणि सुट्ट उभं राहायचं अगं नाही का कोणीच बाई हात नसते ना लावायचा नाही हात लावायचा अधिकार संपला जेव्हा मी सांगितलं जायचं नाही तरी गाडी काढून गेले ना तेव्हाच तुमचा अधिकार संपला हात लावायचा नाही ग
तू बाईचं नाव कसं काय घेतलं मध्ये? बाईचं नाव कसं काय घेतलं म्हणजे? बाई कोण होती ती गाडीत? नाही बाई नाही का कोणी? माझ्याकडे पुरावा आहे. नाही बरोबर, कोणती बाई कशाला येईल? कोणती बाई कशाला येते मला नाही माहिती. ती कशाला आली, काय आली, कोण होती, कुठली होती ते मला नाही माहिती, पण बाई होती. एक तर तू ना खोटं बोलते माझ्याशी. असं हा द्या प्रूफ मला की तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेले होते आणि तुमच्या गाडीत बाई नव्हती. पेट्रोल पंपापासून तुम्ही कलेक्टर ऑफिसचा रस्ता न धरता तुम्ही दुसरा रस्ता धरला. द्या प्रूफ मला. आता काय प्रूफ दे? मी काही मला व्हिडिओ शूटिंग काढून आणू का? मला ते माहिती नाही. मला प्रूफ पाहिजे. मला प्रूफ द्या. तू यार मला लय कैचित पकडत राहते. परत यार बायको सोबत बोलायची पद्धत चुकते. परत यार बायको यार नाहीये. तू परत आली सकाळ सारखी परत कटकट. सकाळी सकाळ सारखी कटकट. कटकट म्हणजे सकाळी थांबले असते तर एवढी कटकट झालीच नसती. सकाळी- सर्व नातेवाईकांमध्ये फोन केले नसते. आता सांग ना, सकाळी कटकट संध्याकाळी कटकट, काही सुख नावाची वस्तू आहे का नाही? मग आपण जरा व्यवस्थित वागावं ना. अगं मी व्यवस्थितच वागतो, तुलाच माझ्यात खोट दिसती. दिसतंय ना किती व्यवस्थित वागताय ते. घरात जर माणसाला जेवायला व्यवस्थित भेटलं ना, तो बाहेर जात नाही तोंड मारायला. दिसतंय किती व्यवस्थित वागताय ते. दिसतंय मला. मग दिसतंय मला ते किती व्यवस्थित वागताय तुम्ही ते. आता तू बघ ना, तुम्हाला घरात व्यवस्थित काही देत नाही म्हणून जेवण काय करावं पाहिजे लागलं. व्यवस्थित? काय देत नाही तुम्हाला? काय पाहिजे? काय पाहिजे खायला प्यायला? फक्त हे डांगर वाढलं त्याचं काय? आता ते वाढलं ते आता ते डांगर कसं काय वाढलं? बाहेर जेवण करून करूनच. पनीरची भाजी पाहिजे, पनीरची भाजी. मटण पाहिजे, मटण. हे पाहिजे ते सगळं तर टायमावर भेटतं. शेतामध्ये कंबर वाकवायला मुडते तुमची कंबर. अगं ते माझं काम नाही का? माझं काम नाही होत. नाही, आपलं काम फक्त चैनी घालून, टी शर्ट घालून, गॉगल घालून फिरायचं. मोठी गाडी घेऊन त्या गाडीमध्ये बायका घेऊन फक्त फिरायचं. एवढंच काम आपलं बस. माझ्यावर कोणत्याच बायका नव्हत्या. तू काहीतरी गैरसमज करू नको. आणि तू- हा गैरसमज नाहीये. हे पाय, हा हा बाई गैरसमज नाहीये ठीक आहे, माझा. तू फोन केला मला मान्य आहे नातेवाईकांना, पण हा बाईचा विषय घेतल्यानंतर माझ्या इज्जतीचा लय कचरा होईल. काय कचरा होईल? हा तू काही आहे बडबड तरी नको. कोणती इज्जत? नाही नाही, आहे तरी कोणती इज्जत? बाई- इज्जतीचा कचरा होईल म्हणे. अगं बाईचं नाव घेतल्यानंतर मला बदनाम होतो. तुझा नवरा बदनाम होईल, तुला चालेल का? आहे का इज्जत तुमची? मला सांग, तुझा नवरा बदनाम होईल, तुला चालेल का? नवऱ्याचं नाव आहेच कोणतं की नवरा बदनाम व्हायला एवढा घाबरतोय? मग आहेच कोणतं नवऱ्याचं नाव? हा? काय नाव आहे काय नाही, काय मग? नाही. तुला माझ्याबद्दल प्रेम नाहीये खरं. तुमच्याबद्दल मग प्रेम? आता डोक्यात किडे नाही माझ्या की मी तुमच्यावर प्रेम करू आणि तुमच्याबद्दल मी आदर ठेवू मनामध्ये डोक्यामध्ये. मग दुसऱ्यांनी प्रेम केलं मग तो बी तुला त्रास होईल. दुसऱ्यांनी प्रेम केलं म्हणजे तुम्हाला घरात कमी पडतंय मग? हा की बाहेर तुम्ही शोधताय तुम्हाला घरात कमी पडतंय? मी कुठे काय सगळ्यात शोधलं? पहिलं मला सांगा, विषय फिरवू नका. ती बाई कोण होती गाडी ते सांगा मला आधी. कोणती बाई नव्हती माझ्या कोणती बरोबर? बाई नव्हती म्हणजे मी जर नाही. प्रूफ दिले ना, हा. विचार करा. नाही का? इथून घरात पाय ठेवू देणार नाही मी जर प्रूफ दिलं तर. वाकड्यात घुसू नको. मी नाही वाकड्यात, तुम्ही घुसले माझ्या. आता मी काहीच बोलत नाही तुला. वाकड्यात तुम्ही घुसले. आता वाकड्यात जसे घुसले ना तसं बरोबर वाकड्यातून तुम्हाला सरळ बाहेर काढते मी आता. आता मी काय म्हणतो, खूप झाला आता, लय कटकट कसं झाली काय का? खूप झालं? घी जब सीधी उंगली से नहीं निकलता ना, उंगली टेढ़ी करनी पडती है. आता ना बोट वाकवलंय मी, मग बघते कसं तूप निघत नाही, कसं काय होत नाही. तर काय तू पण आहे, किरकोळ गोष्टीवरून वाद घालती. ही किरकोळ गोष्ट. मग जर मी बाहेर गेली, तुम्हाला सांगून गेली एखाद्या कामासाठी मी या कामासाठी चाललीये, हा तुम्ही माझ्या मागावर कोणाला तरी पाठवलं आणि तुम्हाला तो माणूस जर सांगतोय की नाही तुझी बायको ना कुठल्या तरी माणसासोबत गेली होती, ती ज्या कामाला सांगून गेली त्या कामाला ती गेलीच नाही, भलती सलतीकडेच गेली, ते पण माणसासोबत. आ- ही तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट. हा हा छोटीशीच गोष्ट नाही तेवढा तुमच्यासाठी. विश्वास लागतो माझा तुझ्यावर, तेवढा विश्वास आहे. असं हा माझी विश्वास बायको कुठे आहे. जाऊ शकत नाही मला हा, सोडून. बरोबर आहे ना. कुठे जाणार आहे ती बिचारी गरीब गाय? बांधून ठेवली तिला इथं दावण्याला. कशी जाईन ती? शेतात घरात सगळ्या दूर तीच मरते राबराब. नातेवाईकांमध्ये सगळे दूर तीच मरते राबराब. कशी जाईन ती कुठं? मला तेवढा भरोसा आहे ना तिच्यावर. हा ना, तर मग म्हणून तर तिला पहिल्यापासून बांधून ठेवली ना. अगं हा संसार आहे. काय संसार आहे असा? मग आता मला सांग, घरातले असा काम संसार याच्यापेक्षा रस्त्यावरच्या लोकांचा संसार चांगला. जबाबदारी तुझी दे ना ग घरातल्या कामांची. हा ती जबाबदारी माझी, मग? तुमची काही जबाबदारी नाही. तुमची जबाबदारी फक्त बस चैनी घालून टी शर्ट घालून गॉगल लावून गाडी घेऊन फिरायचं पोरींना जाऊ दे घेऊन. ना यार, चांगला राहावं. तर तुझा नवरा चांगला राहतोय, तुला आनंद नाही का? ना, असं कसं काही चांगलं राहतो? मग असं कसं काही चांगलं राहतो नवरा? काय झालंय मला? हा काय झाले म्हणजे? मग नको गं, आजपर्यंत वाद नको माझ्यासोबत घालू. फिरताना कधी असे कपडे घातले नाही, कधी चैनीनी गॉगलनी, कधी मोठी गाडी काढली नाही माझ्यासोबत फिरताना. नाही ग, गैरसमज येतो तुझा. काय गैरसमज आहे तुझ्या? कुठं नेला मला मोठ्या गाडीत? बरं तुला पुढच्या वेळपासून घेऊन जाईल. कुठं? कुठे शेतात. शेतात नाही हा, म्हणजे ग, ते लांबचं शेत आहे तिथं छोट्या गाडीवर न जाता चल मोठ्या गाडीत जाऊ. म्हणजे काय तर फिरवलं तुला मोठ्या गाडीत मी. पुढच्या वेळपासून तुला माहेरी डायरेक्ट मोठ्या गाडीत. माहेरी डायरेक्ट मोठ्या गाडीत. सकाळी मी बोलली तेव्हा. आता खुश ना? सकाळी मी बोलली तेव्हा माहेरी मोठ्या गाडीत.
तू मग जेव्हा नाराज नको रक्षाबंधनला नेलं तेव्हा रक्षाबंधनला छोट्या गाडीवर नेलं तेव्हा न्यायला काय फरक पडत होता? अगं छोट्या गाडीवर एन्जॉय होतो. मग मोठ्या गाडीत पण करता येतं ना. नाही का मोठ्या गाडीत मजा नाही येत. काय आणि काय असं टू व्हीलर वर नेऊन असं कोणते दिवे लावले, कोणता एन्जॉय केला असा? नाही ग, तुला सोडलं ना म्हणजे माहेरी. नाही छोट्या गाडीवर एन्जॉय होतो, मोठ्या गाडीत एन्जॉय होते म्हणून त्या सटवीला मोठ्या गाडीत घेऊन फिरत होते आज. हे आता भरपूर झालं. आता तू ट्रॅक्टर शिकून एका दिवशी देशील कुठं घुसून. चल आता घरी जेवायला दे ना. बापाच्या घरी शिकली ट्रॅक्टर. हा बाई शिकली ना, झालं ना, समाधानी आहे ना. बापानी सर्व लाड पुरवले माझे. जे नवऱ्यानी पुरवायला पाहिजे ते नवरा पुरवत नाही, बापानी सर्व लाड तुझ्या पुरवले माझे. बापापेक्षा जास्त लाड मी पुरवतो हा, तुझे. किती लाड पुरवताय ते दिसतंय मला. हा बरं चला आता जेवायला देते का? हा बस फक्त एवढंच पाहिजे. चल ग बाहेर माझी फिरायचं आणि लाडाची घरी येऊन बाई. संध्याकाळच्याला हात चल दळायचं. चल 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 चल. हा, आता लय चल, झालं. चल, चाल चल. ग. हात लावायचा नाही सांगितलं मी. अरे बायकोला हात नाव लाव, हात कोणा लावू? लावायचा नाही मी सांगितलं आधी. सकाळीच तुमचा तो अधिकार गेला मला हात लावायचा. हात लावायचा नाही मला. चल बाई, हात लावायचा नाही. चल 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 चल. आता लांब राहतो बस. तरी चल कामे काम चल. दाखवते तुम्हाला माझा हिंगा अजून. थांबा तुम्ही.